नमस्कार, सुप्रभात. सज्जन श्रोते, चिंतक, वाचक, पाठक, साधक हो. प्रकरण 33 नामस्मरण 914 क्रमांकाच्या दोह्यापासून सुरुवात करीत आहे. राम नाम को सुमिरता उधरे पतित अनेक, कबीर नहीं छांडिए राम नाम की टेक. राम नाम स्मरण चिंतन भजनी असंख्य पापी उद्धरती, कबीर सांगे न सोडावी राम नाम जीवनाधार काठी. परमेश्वर चिंतन, भजन, कीर्तन, नामस्मरण यामुळे असंख्य जीव उद्धरून गेले. संत कबीरजी सांगत आहेत की राम नाम स्मरण रूपी आधार काठी कधीही सोडू नये. राम अंतरी निष्ठापूर्वक जपावा, पूजावा आणि ध्यानी धरावा. राम जपत पुष्टी भला, चुही चुही परे जू चाम, कंचन देह किस काम की, जो मुख नाही राम. राम नाम जप करी ऐसा, कुष्ठरोगी ही भला, जरी वाहे त्याचे तुचेतून रक्त, उत्तम देहधारी असूनही व्यर्थ, जरी न राम स्मरी नसे भक्त. जो शरीराने सुदृढ, सुंदर व धडधाकड असूनही ईशस्मरण करीत नाही, रामाचे नाव घेत नाही, त्याचेहून एखादा कुष्ठरोगीही ज्याचे शरीरातून रक्त वाहत असून दुर्गंधी बाहेर पसरत आहे, असा राम नाम जपणारा भक्त कितीतरी श्रेष्ठ समजावा. रामापेक्षाही रामाचे नामस्मरण अधिक महत्वाचे आहे. कबीर हरि के मिलन की बात सुनी हम होय, कै कछु हरि को नाम ले कै कर ऊंचा होय. हरि नाम धरि जीवनी सेवा, दान धर्म परोपकार करी, थोर उंच होई जगती समजे, हरि भेटी तीच खरी. परमेश्वराचे नामस्मरण आणि दान धर्म परोपकार व दुःखी कष्टी जनांची सेवा यामुळे माणूस या जगात थोरवी व संतांची उंची प्राप्त करतो. यालाच हरिभेटी किंवा हरिदर्शन समजावे. जीवनात उत्तम आदर्श स्वतः जगून दाखवणे व उरलेल्यांना उत्तम मार्गाचे दिग्दर्शन करणे व त्यांना सत्प्रवृत्त करणे याचा अर्थच ईश प्राप्ती असा समजावा. कोई न जमसे बचिया राम बिना धरी खाय, जो जन बिरही राम के ताको देखी डराय. मृत्यू न सोडी कोणा रामा विण न तरणो पाय, राम नामी जे व्याकुळती त्यांना मृत्यूही न करी अपाय. राम याचा अर्थ तत्वाचे व अंतिम सत्याचे ज्ञान, जीवनातील तथ्य मर्म यांचे ज्ञान व त्यामुळे प्राप्त होणारे आंतरिक मानसिक सामर्थ्य, हे असे मनस्सामर्थ्य राम नाम स्मरणाने प्राप्त होते. ते ज्याला प्राप्त झाले त्याला नाही आयुष्य जगत असताना भीती आणि नाही हे जग सोडून जात असतानाही भीती. मृत्यू अटळ असला तरी रामभक्ताला मृत्यू भेवू शकत नाही. रामभक्ताचे जीवनात म्हणजे मृत्यूपूर्व आणि मरणांतीही कल्याण आणि केवळ कल्याणच होत असते. राम रतन धन पायके गाठो बांधन खोल, नहीं पाट नहीं पार भी नहीं गाहक नहीं मोल. राम नाम रत्न बांधे गाठी, ठेवी सुरक्षित न त्या सोडी, रत्न पारखी न भेटे तरी ना, ग्राहक तोल मोल ना गोडी. ज्याला राम नाम रूपी अमोल रत्न धन यांची प्राप्ती झाली त्याने ते आपल्या हृदयी घट्ट प्रीतीपूर्वक धरून ठेवावे. या रामनामाचे महत्व जाणणारा, तोलमोल करणारा जोपर्यंत कोणी जहेरी रत्नपारखी भेटत नाही, रामनाम गोडी असलेला ग्राहक भेटत नाही, तोपर्यंत रामनाम रामभक्ताने इतरांपुढे उघड करू नये. सारांश ज्ञानाची खरीखुरी आज ज्याला असेल त्याचे पुढेच राम नाम ज्ञान उघड करावे. त्यालाच नाम जप राम मंत्र द्यावा. राम नाम जाना नाही लागी मोठी खोर, काया हांडी काटकी नावो चढे बहोर. राम नाम महिमान कळे
संसार बंधने फसे शरीर तर लाकडाच्या हंडी सम चढता आगी पुनरपिन गवसे. मानवी देह एकदाच प्राप्त झाला असल्याने जोपर्यंत देह आहे तोपर्यंतच राम नाम महिमा जाणून रामप्राप्ती करून घ्या, नाहीतर कायम स्वरूपी या माया मोहरूपी संसाराच्या चक्रव्यूहात अडकायला लागेल. शरीर हे लाकडाच्या ढिगाऱ्याप्रमाणे किंवा हंडीप्रमाणे आहे. एकदा का ते सरणावर चढले की भस्मसात झालेच म्हणून समजा. तात्पर्य जिवंत आहे तोपर्यंतच रामनाम धारण करून जीवनाचे कल्याण साधा. राम जपत दरिद्री भला तुटी घरकी छान कंचन मंदिर जारी दे ध्यान सतगुरु ज्ञान विना छप्पर घरी राही ऐसा दरिद्री राम भक्त ही भला गुरुज्ञानाविण सुवर्ण महाली राही व्यभिचारी जरी श्रीमंत तरी नसे तो चांगला. रामनाम जपणारा गरीब दरिद्री भला किंवा उत्तम समजावा. जरी त्याचे घराला छप्परी नसले किंवा तो दारिद्र्यात जीवन जगत असला तरी मात्र सोन्याच्या महालात राहणारा आणि रामनामाचे महत्व न जाणणारा व्यभिचारी मात्र कधीही चांगला न समजावा. त्याची जवळीक करू नये. रामनाम निज औषधी सतगुरु देई बताय औषधी खाय रूपत रहे ताकी बेद न जाय. राम नाम औषधी सतगुरुने छान आम्हा दिली नियमित सेवन करू आम्ही त्याने मन शरीर पीडा दूर गेली. राम नाम रूपी एक उत्तम औषध सद्गुरूने आम्हाला दिले आहे, ज्याचे नित्य नेमाने सेवन केल्याने आम्ही आधी व्याधी रहित मन शरीर पातळीला पूर्ण निरोगी व संकट पीडा मुक्त झालो आहोत. राम जो रत्ती एक है पापजु रत्ती हजार आधरत्ती घट संचरे जारी करे सब छार. राम नाम केवळ 1000 पापे नाशी अर्धी अग्नी ठिणगी पुरे निर्मिण्या भस्म राशी. केवळ एकमेव अद्वितीय नामनाम हजारो पापांची राख रांगोळी करून आमचा नाश करते. ज्याप्रमाणे अग्नीची अर्धी मूर्ती ठिणगी ही प्रचंड सामानाचे ढिगारे भस्मात राखेत रूपांतरित करते. कोटी नाम संसार में ताते मुक्ती न होय आदि नाम जो गुप्त जप बिरला जाने कोय. अनंत कोटी नामे जगती त्यानी ना मुक्ती लाभ आत्मज्ञान देई राम नाम जपे विरळा घडे त्यासी परम लाभ. या जगात नावे तर अनंत कोटी कोटी आहेत, मात्र त्या नावाने मोक्ष प्राप्ती होत नाही. मात्र एखाद्या गुरुचा किंवा कोणी एक विशेष शिष्यच मुळाचे ज्ञान किंवा आत्मज्ञान प्राप्त करून देणाऱ्या आद्य रामनामाचा जप करून परमपदाची प्राप्ती करून घेतो. जब ही गाम हृदय धरा भया पाप का नाश माने चिनगी आग की परी पुराने घास. हृदय धरिता राम नाम सर्व पाप क्षालन होई ठिणगी एकही आगीची त्याने सुखी गवत गंजी राख होई. परमेश्वराचे परम पवित्र आणि सामर्थ्यप्रद नाव हृदयात धरल्याने सर्व पापांचा नाश होतो. ज्याप्रमाणे गवताची अख्खी गंजी आगीच्या एखाद्याच ठिणगीने भस्मसात होते आणि तेथे केवळ राखेचा डोंगर उभा राहतो. लंबा मार्ग दूर कर बिकट पंथ बहुमार हो संत क्यों पाये दुर्लभ गुरु दीदार. दूर वाट बिकट बहुराही असंख्य काटे वाटे संत जन हो तुम्हीच सांगा गुरुदर्शन दुर्लभ का राही ते. गुरुदर्शनाची तीव्र आस लागलेल्या सत्शिष्यालाही त्याच्या दर्शनासाठी दूरवर बिकट वाटे आणि माया मोहरूपी असंख्य गाठी चुकवीत प्रवास करावा लागतो. संतजनो तुम्हीच काही मार्गदर्शन करा. सद्गुरु भेटीची सुलभ युक्ती सांगा. जा की गाठी राम है ताके है सब सिद्धी करजोडी ठाडी सभे अष्ट सिद्धी नवनिधी. राम हृदयी दृढ धरी धरी राम हृदयी दृढ जरी धरी तरी त्या प्राप्त सर्व सिद्धी अष्टसिद्धी नवनिधी जोडून कर उभ्या तया पुढे बंदी.
ज्याने राम नाम व राम प्रेम अंतःकरणात बळकटतेने धरले आहे त्याला सर्व सिद्धी वश असतात. अष्टसिद्धी व नवनिधी 9 प्रकारची संपत्ती त्याच्या पुढे हात जोडून सेवेकऱ्यासारख्या किंवा गुलामासारख्या उभ्या राहतात. राम लिया जिन सबलिया सबसास्त्र नको भेद बिना राम नरके गई पडी गुणी चारो वेद. राम नाम घेई त्या समजे सर्व वेद शास्त्र तत्वज्ञान विना राम वेद जाणी तरी पंडितही जाई नरका जाण. एका रामाला ज्याने धरले त्याने सर्व वेदांचे तत्वज्ञान सार जाणलेच म्हणून समजा. मात्र राम नाम भक्ती विना वेदविद्या विभूषित पंडिती उद्धरू शकत नाही, त्याला नरक प्राप्तीस होते. सारांश प्रभू रामाच्या जीवन प्रवासाचे सद्रक्षण आणि खल निग्रहण किंवा निवारण हे मर्म समजून प्रत्येकाने वागले पाहिजे. केवळ वेदविद्या व तत्वज्ञान यांची पोपटपंची वृथाच ठरते. एक राम को जाने करी दूजा देह बहाय तीर्थ व्रत जप तप नाही सद्गुरु चरण समाय. एक राम नामा विनन्य जाणी देह नाही सांडी जप तप व्रत तीर्थे ही टाकी गुरुपदी लीन राही. केवळ राम नाम धरा आणि काम टाका. विकारी देह मनाचे भानही सांडून जाऊ द्या. जप तप व्रत वैकल्य आणि तीर्थाटन वर्ज करा. केवळ राम नाम हृदय धारण करून गुरुपदी लीन असा. पूजी नेरी राम है जाते सदा निहाल कबीर गरजे पुरुष बल चोरी करे न काल. राम धन जवळी माझ्या ते ज्ञान देई समाधान पुरुषार्थे प्राप्त करी कबीर त्यासी ना चोरी डाका अन्य धना समान. रामनाम प्राप्ती हेच धन आणि खरेखुरे मौलिक ज्ञान आहे. संत कबीराने फार मोठ्या पुरुषार्थाने पराक्रमाने ते मिळवले आहे. राम नाम धनासारखे अन्य कोणतेही धन नसते. रामनाम रूपी धन नाही चोरता येत ना त्याच्यावर डाका घालता येत. अन्य धन मात्र चोरा चिलटाना सहज पळवता येते. जैसे माया मनरमय तैसा राम रमाय तारामंडल भेरी के तब अमरा पुर जाय. राम नामे मन रमवा जैसे माये मध्ये रमता ब्रह्मांडासी भेदुनी असिपदी जाई ऐसे करता. जर असामान्यतेने रामनामामध्ये पूर्णतया मन रमले किंवा दंग झाले जसे सर्वसाधारणतः मायेमध्ये सर्वांचे होते तसा एखादा विरळा जो रामनामे देहभान विसरतो तो ग्रह नक्षत्रे तारांगण ओलांडून अनेकानेक ब्रह्मांडांचाही वेध घेऊन त्या पलीकडे अशी पदाची अमरापुरात म्हणजे अक्षय लोकात जाऊन प्राप्ती करून घेतो. आदिनाम पारस है मन है मैला लोह परसतही कंचन भया छोटा बंधन मोह. आत्मज्ञान हेची सत्य ज्ञान परिसा परिराही मलिन मनलो हासी स्पर्शे जरी तरी जीव भवभय मुक्त होई. आदि नाम किंवा मूळ नाम हे दुसरे दिसते काही नसून आत्मज्ञान किंवा सत्याचा साक्षात्कार हेच आहे. असा सत्य साक्षात्कार म्हणजे परिसाची प्राप्ती होण्यासारखे आहे. या प्राप्तीमुळे किंवा सत्याच्या स्पर्शामुळे लोखंडासारखे गंजलेले मलिन झालेले आणि संसार पीडेत गांजलेले मन भवभयातून मायामोहांच्या पाशातून मुक्त होते. जीवाची जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून कायमची सुटका होते. कबीर आपन राम कही औरन राम कहाय जामुख राम निसरे तामुख राम कहाय. राम नाम धरा कंठी सोये इतरा मुखिते वदवा कबीर सांगे राम जपना मुखी जा त्यासी नाम गोडी लावा. स्वतः रामाचे नाव कंठात धरा आणि इतरांच्या मुखात ते येईल यासाठी प्रयत्न करा. राम नाम जप ज्या मुखात नसेल त्याला किंवा त्याच्या मुखाला रामनामाची गोडी लावा असे कबीर आग्रहाने सांगत आहेत. ज्ञानदीप परकाश करी भीतर भवन जराय हा सुमिर गुरुनाम को सहज समाधी लगाय. ज्ञानदीप प्रकाशे उजळी अंतर लोप हो अज्ञानाचा तदनंतर गुरुनाम स्मरण करी
प्रत्यय समाधी सुखाचा. कबीर सांगतात की सत्य ज्ञान समजून घेऊन मनात ज्ञान प्रकाश पसरू द्यावा आणि अज्ञानाचा नाश साधावा. त्यानंतर गुरुने दिलेल्या नामजपामुळे समाधी सुखाचा परोक्ष अनुभव घ्यावा. सुख के माथे शील परे राम हृदय से जाय बलिहारी वा दुख की पल पल राम रटाय. व्यर्थ सुख तैसे सुखोपभोग राम विस्मरण घडे धन्य ते दुःखी वाटे. घडी घडी रामनाम जप घडे. सुखोपभोगात रममाण झाल्यामुळे रामाचा विसर पडतो. असे सुख व्यर्थच होय. त्यापेक्षा दुःख निश्चित चांगले समजावे, ज्यामध्ये घडी घडी क्षणोक्षणी राम नाम जप मुखा वाटे व हृदयांतरी चालू राहतो. अपने परे जागिये ना परी रहिये सोय ना जानो चिन एक में इसका पहिरा होय. स्वजागृती घेई माया मोही प्रपंची ना अडके काय नेम करी संधी येई हातो हात सटके. साधकाने सदा सावध असावे आणि माया मोह प्रपंचात अडकून निद्रित किंवा बेसावध असू नये. कोणत्या क्षणी ईश्वरी साक्षात्काराची संधी येईल याचा नेम नाही. मात्र अशा वेळी जर सावधानता नसेल तर आलेली संधी हातातून सटकून जाईल, निसटेल. मग पुन्हा हा दुर्मिळ भाग्याचा क्षण येईलच असे नाही. कबीर हरि के नाम में सुरती रहे करतार तामुख से मोती झरे हिरा अनंत पार. शब्द मोती अनमोल रत्न सम मुखातून झरती कबीर सांगे ही तर त्याच्या हरिनाम स्मरण चिंतनाची महती. संत कबीरजींना सार्थ विश्वास आणि योग्य अभिमानी आहे की ते जेव्हा हरिभक्तीत दंग असतात, ईश स्मरण चिंतनात देहभान हरपलेले असतात, तेव्हा त्यांच्या मुखातून एकापेक्षा एक सरस मृदू आणि रसाळ शब्द मोती किंवा अनमोल रत्न समवाणी बाहेर पडत असते. हा महिमा ईश भक्तीचाच आहे. कोटी कर्मकटी पलकवे रंचक आवे राम जुगानेक जो पुण्य करू नाही राम बिनो ठाम. अनंत कोटी कर्मे नाशती जरी हृदयी क्षणिकावतरे राम अनंत युगे जरी पुण्य करी तरी विना राम ना आराम. कोटी कोटी जन्मांची कर्मे हृदयात क्षणभर प्रभुराम अवतीर्ण झाला तरी नष्ट होतात, भस्मसात होतात. मात्र युगायुगांची पुण्यकर्मे जोडीला असली आणि रामाची साथ नसेल तर ती निष्फळ ठरतात. रामाविना ना आराम ना चित्ता समाधान. कबीर मुख सोई भला ज्या मुख निकसे राम ज्या मुख राम ना निकसे ता मुख किस काम. राम नाम मुखी जरी तरी ते जाणा सुमुख राम विना मुख राही जरी ते निष्फळ दुर्मुख. ज्या मुखात राम तेच सुमुख किंवा उत्तम चांगले तोंड वदन समजावे. रामनामावन मुख ते बिनकामाचे निरुपयोगी किंवा दुर्मुखच होय. लेने को गुरु नाम है देने को अनदान तरने को आधीनता मूडन को अभिमान. घेण्या जोगे गुरुनाम देण्या जोगे अन्नदान करण्यासाठी नम्र विनयशीलता बुडण्या परी अभिमान. घेण्यासारखे घ्यायचेच झाले तर गुरुनामच सर्व योग्य होय. सर्वदानात अन्नदान श्रेष्ठ होय. या जीवनातून सुखरूप करून पार जायचे असेल तर नम्रता विनयशीलता आणि ज्ञान ग्रहण क्षमता हवीच हवी. मात्र ज्याला बुडून मरायचीच दुर्बुद्धी असते त्याच्यासाठी अहंकार घमेंड गर्व पुरेसे ठरतात. सुरती समावे राम में जग से रहे उदास कहे कबीर गुरु चरण में दृढ़ राखो विश्वास. राम ध्यानी राम नामी रमावे जगी उदास रहावे कबीर सांगे गुरु चरणी दृढ विश्वासून रहावे. संत कबीरजी सांगतात की राम नाम ध्यान स्मरणात सदोदित डुंबत राहावे आणि जग व जगव्यवहाराबाबत उदासीन अलिप्त असावे. गुरुचरणांवर दृढ विश्वास ठेवून गुरुला व त्याच्या उपदेशाला कधी अंतर देऊ नये. त्याने मोक्ष सिद्धी निश्चितच प्राप्त होते. कबीर सुता क्या करे गुण सतगुरु का गाय
तेरे शिर पर जम खडा खरच कदे का खाय कबीर सांगे का निद्रेधीन सद्गुरु गुण गाई तव माथ्यावरी लटके मृत्यूना नेम कधी घेऊन जाई. संत कबीरजी सांगत आहेत की झोपेत व्यर्थ वेळ घालवणे अयोग्य आहे. सतत गुरुगुण गीत गुंजनात राहावे. नाहीतर नेम नाही की माथ्यावर घिरट्या घालणारा मृत्यू कधी तुला म्हणजे तुम्हाला घेऊन जाईल. सारा जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत ते पुण्य कर्मात व्यतीत करा. सुमिरन सो मन लाईये जैसे पाणी मीन प्राण तजे पल बिछुरे सत्य कबीर काही दीन जलामध्ये मत्स्या परी तैसा ईश चिंतन स्मरणी रमे जलबाहेरी येता तत्क्षणी मरे कबीर नम्रतेने सांगे खरे. हरिस्मरणात असे मन लावा जसा मासा पूर्ण मानसिकतेने पाण्यातच जमतो. तो क्षणभर पाण्याबाहेर आला तरी तडफडून मरतो. संत कबीर अतीव नम्रतेने आपला सत्य अनुभव येथे सांगत आहेत. पाण्याबाहेर माशाची जी अवस्था होते ती व तशीच अवस्था भक्ताची भक्तिबाई आल्यास होते. बाहेर क्या दिखला ये अंतर जपिये राम कहा मोहला खलकसो वयोधनी सो काम बाह्य अवडंबर नको हृदयधरा स्मरा राम जग सत्य जाणता राम करी पूर्ण काम. बाहेरचा देखावा भक्तीचे प्रदर्शन अयोग्य आहे. हृदयात रामनामाचे नित्य स्मरण आत्मध्यान चिंतन व चिंतनातून प्राप्त होणारे ज्ञान महत्वाचे आहे. जग सत माया मोह एकदा जाणले की राम हेच पूर्ण काम म्हणजे जीवाचे साफल्य कृतार्थता धन्यता आहे हे निश्चित होते. सारांश राम हाच आसरा आहे. असा अवसर नाही पायो धरो राम कडिहार भवसागर तरी जाव तब पलकन लगे बार. मनुष्य जन्माती दुर्लभ फिरून पुनर्पी संधी ना येई राम नाम चित्ती धरता क्षणात भवसागर तरुण जाई. मानव जन्म दुर्मिळ असून तो प्राप्त झालेला आहे तोवरच रामाचा ध्यास तत्वज्ञानाची आस्था धरा. पुन्हा ही संधी येईलच असे सांगता येत नाही. रामाला दृढतेने आत्मचिंतनाला प्रेमाने ज्याने अंतरात ध्यान व स्थान दिले तो क्षणात भवपार होतो. आपण चिंतामुक्त मुक्तात्मा असल्याचा प्रत्यय त्याला येतो. लुटी सके तो लुटीले राम नाम की लूट फिरपाचे पजताऊगे प्राण जहिंगे छूट. राम पूर्ण काम लुटी घेई देई इतरा नाराम घेई प्राण जाई. पस्तावशील मित्रा शक्य असेल तर आज आणि आत्ताच रामनाम सातत्याने मुखी धर. रामनाम स्वतः घे आणि इतरांनाही मुक्त कंठाने दे. राम घ्यावा राम द्यावा राम जीवीचा जिव्हाळा याचा विसर पडू न देता रामनामाची लूट उधळण कर. जीवन क्षणिक व शाश्वत आहे. कधी संपेल याचा भरवसा नाही. नंतर हे मित्रा पश्चाताप निरर्थक ठरेल. निंद निशानी मीच की उठू कबीरा जाग और रसायन छांडिके राम रसायन लाग. झोप हे तर मृत्यू लक्षण कबीरा ज्ञानी जागा होई ना अन्य औषध सेवी मुळी राम नाम तू घेई. झोप हे तर मृत्यूचेच लक्षण आहे म्हणून कबीरा स्वतःला सांगताना इतरांना संबोधणे कबीरांचं चालू आहे. कबीरा उठ ज्ञानात जागा हो. त्यासाठी रामनाम तत्वज्ञान यांच्यासाठी सजग हो दक्ष हो. झोप किंवा ज्ञानरूपी मृत्यूवर रामनाम हेच केवळ प्रभावी औषध आहे. त्याचेच तू सेवन कर. त्यानेच तू भवरोगातून मुक्त होशील. सारांश सोडी सारे परी धारी केवळ राम. सर्व सोड परंतु केवळ रामाचं नाम धारण कर. सुमिरन से सुख होत है सुमिरन से दुख जाय कहे कबीर सुमिरन किए साई माही समाय. ईश नाम स्मरण चिंतने सुख येई दुःख जाई. कबीर सांगे करी नाम स्मरण तरी भगवत प्राप्ती होई. ईश नाम स्मरण चिंतनी ध्याने सुख प्राप्ती आणि दुःख नाश होणारच होणार. म्हणून ईश नाम घ्या
आणि भगवत प्राप्ती करा नव्हे, त्या भगवंतात विलीन व्हा असे संत कबीर सांगत आहेत. कबीर क्षुधा है कुकरी करत भजन में भंग, वाकू तुकडा डारी के सुमिरन करू सुरंग. भूक कुतरी समान भजन कीर्तने करी भंग, प्रथम तिजसी शमवुनी कबीर नाम स्मरणी स्वर्गदंग. संत कबीर सांगतात की भूक किंवा क्षुधा एखाद्या कुत्री सारखी असते. देवपूजा भजन कीर्तन नामस्मरण व ध्यानामध्ये ती वरचेवर व्यत्यय आणते. तिच्यामुळे चित्त विचलित होते. म्हणून प्रथम तिला शांत करून तिचे शमन करून मगच ईश स्मरणात स्वर्गदंग म्हणजे आत्मरमान व्हावे. पोट शांत तर मन शांत आणि अर्थातच परमशांतीत नामस्मरणात स्वर्ग सुखदंगता शक्य होते. अशा अर्थी आधी पोटोबा मग विठोबा या वाक्यातील ज्ञान समजून घ्यावे. सुमिरन सो मन लाये जैसे दीप पतंग, प्राण तजे चिन्हे कमे जरत नमोरे अंग. पतंग जैसा दीप ज्योती गुंतुनी क्षणात मरे, तैसे नाम स्मरणी चित्त माझे निर्भयतेने सरे. संत कबीर सांगतात की पतंग किंवा पाकोळी जसा दिव्याच्या ज्योतीकडे आकर्षित होतो आणि त्या दिव्यतेसाठी क्षणार्धात आपल्या जीवनाचा शेवट करतो, तसाच मी आत्मस्मरण चिंतनात अत्यंत निर्भयतेने स्वअस्तित्वाचा लय साधतो. माझे मन नष्ट होते, ते सरते, ते स्वतःच देव होते. सोया सो निष्फल गया जागा सो फल लेही, साई वह कनरा कसी जब मांगे तब देही. निद्राधीन जीवन निष्फळ जागृत तरी सुफल संपूर्ण, देवन कोणा अधीन राही परी करी भक्त कामना पूर्ण. परमेश्वरावर कोणाची मालकी अधिकार चालत नाही. केवळ भक्ताची भक्ती व प्रेम यानेच तो वश होतो, प्रसन्न होतो. त्याची मात्र तो प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. प्रेमळ भक्ताचे प्रेम व भक्ती देवाजवळ जे जे प्रार्थिते मागते ते ते त्याला देते. म्हणून संत कबीर सांगतात, ईश चिंतनी जागे राहा सावध राहा. झोपला तो संपला आणि जो जागा तो सुफळ संपूर्ण झाला, धन्य झाला, कृतार्थ झाला. थोडा सुमिरन बहुत सुख जो करी जाने कोय, हरदी लगय न फिट करी चोखाई रंग होय. थोडे भजन कीर्तन सुख लाभ परी होई थोर, ईशरंगी रंग लाभता भक्त जाणी चित्त शुद्धी बहु थोर. थोड्याशा अंतःकरण पूर्वक केलेल्या भजन कीर्तन नाम स्मरणाने मोठा लाभ होतो. हे खराखुरा ईश्वर भक्त सोडल्यास कोणालाही समजू शकत नाही. ईश्वर भक्तीत दंग असलेल्याला ईश्वराची झळाळी तेजपुंजता दिव्यता स्वर्ण कांती व उत्तम हृदय आणि थोर विशाल मनाची प्राप्ती होते. त्याने चित्त शुद्धी होते. ईशरंगी रंगण्यातच चित्त शुद्धी होते. त्यासाठी तुरटीची गरज नसते. हळदी म्हणजे हळद आणि फिटकरी म्हणजे तुरटी. देवाच्या रंगात रंगला तो स्वर्णिम व शुद्ध झाला. तेथे तुरटीचे काम नाही. तुरटी पाणी शुद्ध करते, मात्र भक्ती भक्ताची शुद्धी साधते. सुमिरन सो मन जबल गहे ज्ञानांकुश दे शीस, कहे कबीर ढोलय नाही निश्चय विश्वावीस. नामस्मरणे चित्त लागे तेव्हा अज्ञान तमनासे, विचलित कधीही न होई मन देवाजीच्या ध्यासे. ईश्वर भजन कीर्तनात दंग रमलेल्या माणसाचे अज्ञान नष्ट होते आणि त्याच्या बोलण्या वागण्यावर बुद्धीवर विवेक ज्ञानाचा अंकुश लागतो. त्यामुळे असा माणूस केवळ यथार्थ सत्यार्थाचाच मागोवा घेतो. तो सत्यापासून अजिबात विचलित होत नाही. 100% निश्चल बौद्धिक ज्ञानमय ध्रुवता देवाजीचा ध्यास ज्याने घेतला, दिव्य ज्ञान प्राप्ती करता जो झटला व झटतो त्याला प्राप्त होतेच होते. सुमिरन की सुधीयं करो जैसे कामी काम, एक पलक बिसरे नहीं निशिदिन आठो जाम. कामुक कामी नित्य रंग तैसे नामस्मरणी असावे चित्तरंग. क्षण एक विसरण पडावा रात्रंदिन अष्टौ प्रहर राही
ईशनामी धुंद. कामवासनेने पछाडलेल्या माणसाला ज्याप्रमाणे कामुकतेखेरीज काहीच आठवत नाही, त्याप्रमाणे देशभक्ताने नामस्मरणात रत असावे. रात्रंदिन अष्टो प्रहर केवळ देवनामी धुंद दंग असावे. जीना थोडा ही भला हरिका सुमिरन होय. लाख बरस का जीवना लेखय धरे न कोय. हरिनाम स्मरणे सरे तरी छोटे जीवन भले. हरिनामाविन सरे तरी दीर्घायुष्य खरे. भगवत भक्तीत ज्याचे संपूर्ण आयुष्य व्यतीत झाले ते मग भले असा भक्त अल्पायुषी का असेना खऱ्या अर्थाने भले किंवा मानवी कल्याण साधणारे आयुष्य समजावे. मात्र हरिनामाविन जगणारा मग तो लक्ष वर्षे का जगेना खऱ्या अर्थाने जगला असे म्हणताच येणार नाही. सारांश अल्पायुषी भक्त दीर्घायुषी नास्तिकापेक्षा नेहमीच श्रेष्ठ असतो. जप तप संयम साधना सब कुछ सुमिरन माही. कबीर जाने भक्त न सुमिरन सम कुछ नाही. जप तप संयम साधना सर्व ईश स्मरणाची अंगे. कबीर सांगे भक्त राही नित्य राम संगे. जप तप संयम साधना ही सर्व ईश स्मरणाची अंगे आहेत, भक्तीचे प्रकार आहेत. संत कबीरजी सांगतात की भक्त नामस्मरणा इतके इतर काही श्रेष्ठ नसते हे जाणत असतो. सारांश तो राममयच असतो. सुमिरन की सुधियों करो जो गागर पनिहारी. हाले डोले सुरती में कहे कबीर विचारी. डोईवरी पाण्याचा घडा ठुमकत मुरडत चाले नार. परी पाणी ना हिंदोळे घडा न पडे तैसे. नामस्मरण चित्त असावे तल्लीन पार. डोक्यावर पाण्याने भरलेला माठ किंवा घडा घेऊन नारी ठुमकत मुरडत चालते, मात्र तिच्या डोक्यावरील घडा नाही पडत वा पाणी हिंदोळून खाली सांडत. तिचे चित्त तो घडा नीट सांभाळून घरी नेण्याकडे एकाग्र असते. तसेच नामस्मरण करणाऱ्याचे चित्तही परमेश्वराकडे पूर्ण एकाग्र असावे लागते, तल्लीन असावे लागते. कबीर या गोष्टीकडे नीट लक्ष देण्यास आणि चिंतन करण्यास सांगत आहेत. तर आज 956 पर्यंत आपण आलो. आता 957 पासून पुढे 1008 पर्यंतचे दोहे जे आहेत ते उर्वरित दोहे पुढील भागात पाहू. तोपर्यंत सर्वांना शुभ दिन, शुभेच्छा आणि सुखशांती समाधानाचे जीवन चिंतितो आणि आजचे निरूपण येथेच थांबवतो. धन्यवाद. अस्तु.